नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर मिळत आहेत. तर या योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच पहिलं अनुदान महिलांच्या बँक खात्यावरती आज जमा झालेलं आहे. तर महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आज 517 रुपये अनुदान बँक खात्यावर जमा झालेलं आहे. तर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की गॅस सिलेंडर तर मोफत मिळणार, मग 517 रुपयेच का जमा झाले? तर मित्रांनो, तुमचं गॅस सिलेंडरची किंमत 817 रुपयेच्या दरम्यान असते. तर या गॅसमधून 517 रुपयेचं अनुदान मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं आहे. तर आता उरलेले 300 रुपये केंद्र शासनाकडून उज्ज्वला गॅस योजनेतून भेटणार आहेत. तर टोटल 517 आणि 300 असे 817 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. तर असे 517 रुपये तुम्हाला 3च वेळा मिळणार आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर मिळत आहेत. तर कसे? 817 रुपये जर गॅस सिलेंडरची रक्कम असेल, तर यापैकी 317 रुपये उज्ज्वला गॅस योजनेतून केंद्र शासनाकडून मिळणार आहेत आणि 517 रुपये हे 3च वेळा मिळणार आहेत. म्हणजे आपल्याला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे आणि हा लाभ सबसिडीच्या स्वरूपात आपल्या बँक अकाउंटमध्ये वितरित केला जाणार आहे. तर या अनुदानाचा पहिला टप्पा बहिणींच्या खात्यावर आज जमा झालेला आहे. 517 रुपयेचं अनुदान बहिणींच्या खात्यावर आज जमा झालेलं आहे. तर ज्या बहिणी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत त्यांना 817 रुपये आणि ज्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत त्यांना 517 रुपयाचं अनुदान आज त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेलं आहे. आणि एका नवीन GRनुसार जर पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल आणि जर तुमच्या कुटुंबातील महिलेच्या नावावरती तर गॅस सिलेंडर ट्रान्सफर केलं आणि ती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र असेल, तर अशा महिलांनासुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ आता मिळणार आहे.